इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेतून जयंत पाटलांना जोरदार टोला लगावलाय। जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी एक मंत्रिपद ठेवलंय अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या। मात्र आपलं मंत्रिमंडळ भरलेलं असून बाहेरच्याला मंत्री करणार नाही असं मुख्यमंत्री म्हटले। मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे। त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही। त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। विधानसभेत जसं बहुमत दिलं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। कोकण आणि शिवसेनेचं वेगळं नातं आहे, कोकणचा विकास करण्याचा शब्द द्यायला मी आलोय असं एकनाथ शिंदे म्हटलं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री बनवलं। विरोधकांचं डिपॉझिट घालवून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणा, शिवसेनेला मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन उदय सामंत यांनी केलं। अमरावतीमधील वरुड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात माजी खासदार नवनीत राणांनी रोड शो काढला होता। शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मंत्री छगन भुजबळांनी थेट हॉस्पिटलमधून येवल्याच्या मतदारांशी संवाद साधला। जेवढं प्रेम तुम्ही मला दिलं तेवढंच महायुतीच्या उमेदवारांना द्या असं आवाहन भुजबळ यांनी केलं। जळगावच्या चोपडा तालुक्यात माजी आमदार लताताई सोनावणे यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात आली। चोपड्यातील मतदार नम्रता पाटलांना मतदान करून शिवसेनेचं पॅनल निवडून देतील असा विश्वास अमृता सोनावणे यांनी व्यक्त केला। इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर नाव बदलून मी पहिल्यांदा आलोय याचा मला आनंद आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत। ईश्वरपूरची सत्ता द्या, सांगली जिल्ह्यातलं सर्वात विकसित शहर करू असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। वाशिम नगर परिषदेची पूर्ण तर रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5B आणि 10A ची निवडणूक लांबणीवर पडली आहे। रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5B आणि 9A या नगरसेवकांच्या 2 जागांसाठी 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेचे निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। सोबतच नगरसेवक पदांसाठी शेगाव इथे 2, जळगावमध्ये 3, जामोद आणि खामगावमध्ये 4 वॉर्डमधील निवडणूक रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यात येत्या 2 डिसेंबर रोजी 11 ऐवजी 10 नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी मतदान केलं जाणार आहे। आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला। गावातील मुख्य चौक, बाजारपेठ परिसर आणि संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषदेच्या 2 प्रभागातील निवडणुका लांबणीवर गेल्यात। न्यायालयीन अपील दाखल असल्यानं निवडणूक आयोगाच्या आदेशानं निवडणुका पुढे लांबणीवर गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली। शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर 1 नाही 2 वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हटलेत। तर या सभेतून शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलं। अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अक्कलकोटच्या विकास आराखड्यासाठी 370 कोटी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर आता निधी वाढवून 500 कोटी करणार असल्याचं ते म्हटलेत। दरम्यान 3ही नगरपरिषदेत सत्ता आणण्याचं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलं। लांजात कुणी आवाज केला तर त्याचा मांजा कटलाच म्हणून समजा असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। महाविकास आघाडीवर टीका करताना ते पराभव मान्य करून मुंबईत बसले आहेत असा टोलाही लगावण्यात आला। कणकवलीत निलेश राणेंनी एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं। महायुतीमध्ये झालेल्या वादानंतर शिवसेना निलेश राणेंसोबत असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली। विजापूरच्या सभेतून चित्रा वाघ यांनी अनोख्या शैलीतून मतदानाचं आवाहन केलं। खा कुणाचंही मटण आणि दाबा कमळाचं बटण असं आवाहन त्यांनी केलं। तर हा कानमंत्र नवऱ्याच्या कानात दिवसातून 3 वेळा सांगण्याचा अजब सल्ला देखील त्यांनी महिलांना दिला। मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत मंत्री रक्षा खडसे भावूक झाल्या। निखिल खडसे निघून गेल्यानं आपल्यासमोर यावं लागल्याचं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले। घराणेशाहीच्या आरोपातून मंत्री रक्षा खडसेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही घराणेशाहीमुळे नाही तर परिस्थितीमुळे राजकारणात आल्याचं त्यांनी म्हटलं।
बदलापुरात उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय. 7 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडेंना हा पाठिंबा दर्शवण्यात आलाय. नशिराबादेत भाजप शिवसेना युतीचा रोड शो पार पडला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांनी रोड शोला गर्दी केली. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी डोर टू डोर प्रचार करण्यात आला. दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर विजय होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. आमचे हात आणि मन साफ असल्याचं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय. जव्हारमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर नवी मुंबईतील वाशीच्या धर्तीवर जव्हारचा विकास करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. यावेळी सुप्रिया सुळेंनी डान्स केला तर फुगडीच्या तालावर ठेका देखील धरला. या विवाह सोहळ्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सहभागी झाले होते. 2014 मध्ये रक्षा खडसेंच्या उमेदवारीचा वाद चांगलाच गाजला होता. या उमेदवारीचा किस्सा मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितला. 2019 मध्ये देखील रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत निगेटिव्ह सर्व्हे होता, पण ते मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्याचं मुंडेंनी म्हटलं. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनानं सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांची बूथ स्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार CHV आणि आशा सेविका महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत आणि त्यामुळे त्यांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही असं पवित्रा घेत मुंबईतील 4500 सेविकांनी बूथ स्तर अधिकारी म्हणून काम करण्यास थेट नकार दिला.